आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र. नाशिक पुन्हा हादरले. नाशिक येथीलच भोंदू बाबा व लिंग पिसाट अशोक खरात याचे महिलांचे शोषण करणारे अनेक व्हिडिओ समोर आले. त्याचप्रमाणे त्या भोंदू बाबाच्या आयुष्यात जणू काही राक्षस उतरलाय अशा प्रकारे कार्य केले व जवळजवळ 1 ते 1.5 करोड रुपयांची माया जमवली. यामध्ये अनेक सरकारी अधिकारी व आमदार, खासदार, मंत्री यांची देखील त्याला साथ मिळाली. त्याचबरोबर रुपाली चाकणकर या महिलेला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. पोलीस तपासात अनेक भानगडी उघड होत आहेत. आता अशोक खरात पार्ट 2. असा एक संस्थेचा अध्यक्ष गरीब महिला म्हणजे आशावकर बचत गटाच्या महिला, ज्यांना कामाची गरज आहे अशा महिलांना गाठून त्यांना आपल्या जाळ्यावर मध्ये ओढून विविध हॉटेलमध्ये नेऊन त्यांचा अश्लील व्हिडिओ बनवत होता. असे 100हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. तेव्हा नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. या घटनेबाबतची हकीकत अशी आहे की 63 वर्षीय रवींद्र गणपत एरंडे राहणार अशोकनगर, सातपूर, नाशिक यांनी सातपूर पोलिसांत तक्रार दाखल केली की त्यांच्या ऑफिसमधून टॅब चोरण्यात आला आहे. त्यात त्यांचे वैयक्तिक आणि अश्लील व्हिडिओ, फोटो आहेत. आरोपींनी ते व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी 10,000 रुपये दिले गेले होते. पोलिसांनी सापळा रचून 4 आरोपींना अटक केली. आकाश पुंडलिक बखले, रा. सातपूर. प्रकाश पानपाटील, राहणार सातपूर. सूरज सुनील गवई, राहणार मोतीवाला कॉलेजजवळ. श्रीपद शिंदे, राहणार खंबाळे, आ. त्र्यंबकेश हक. या आरोपींकडून 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड किंवा हार्ड डिस्क जप्त करण्यात आले. यातील एक आरोपी, आकाश बखले, एरंडेकडेच ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. तपासात उघड झालेली धक्कादायक बाब. जप्त डिव्हाइसेस तपासताना 121 आक्षेपार्ह, अश्लील व्हिडिओ सापडले. यात एरंडे यांच्या महिलांसोबतचे व्हिडिओ, कथित पीडित महिलांचे आणि इतर वैयक्तिक क्लिप्स होत्या. काही रिपोर्ट्सनुसार 6 महिलांचे 58 व्हिडिओ असल्याचे प्रारंभी आढळले, पण एकूण 121 क्लिप्स नोंदवल्या गेल्या. यानंतर एका पीडित महिलेनं तक्रार दाखल केली की एरंडे यांनी तिच्या मुलाला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून नाशिक आणि इगतपुरी परिसरातील हॉटेल्समध्ये वारंवार लैंगिक शोषण केले आणि व्हिडिओ बनवले. एरंडे यांचा व्यवसाय, काम. महिलांना उद्योग, बिझनेस सुरू करण्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करणे किंवा गो. संस्था संचालक म्हणूनही उल्लेख. ते स्वतःला पत्रकार म्हणवत असल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये आहे. एरंडे विरुद्ध कारवाई. शुक्रवार, 4 एप्रिल 2026 रात्री किंवा त्यानंतर एरंडे यांच्यावर लैंगिक शोषण, धोखाधडीने शारीरिक संबंध, BNS कलम 69 इट ऍक्ट आणि SC/ST अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने 4 ते 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी पीडित महिलांना गुप्तपणे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. अधिक पीडित येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतर संदर्भ. हे प्रकरण ताज्या अशोक खरात, भोंदू बाबा प्रकरणाशी तुलना केले जात आहे, ज्यातही अश्लील व्हिडिओ आणि शोषणाचे आरोप होते. त्यामुळे खरात पार्ट 2 असेही म्हटले जात आहे. एरंडे यांनी त्याच आरोपींना पैसे देण्याचा प्रयत्न केला होता, पण तपासात ते स्वतः आरोपी बनले. या व अशा कारणामुळे नाशिक हादरले आहे. तरी आपणास हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कॉमेंटमध्ये जरूर कळवा. तसेच हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. अगर वीडियो अच्छा लगे तो कृपया एक बार शेयर कर दीजिए.